कोकणातलं एक छोटंसं गाव, देवरुख. डोंगरदऱ्यांनी वेढलेलं, शांत आणि निसर्गाच्या कुशीतलं. इथल्या प्रत्येक माणसाचं आयुष्य साधं, पण नात्यांमधली गुंतागुंत काही वेगळीच. या गावात राहत होते एक देसाई कुटुंबीय. घराचा कर्ता दत्तात्रय देशमुख, वय 72. त्याने कष्टाने उभारलेलं घर, शेत आणि सन्मान आजही तसाच टिकवला होता. 2 मुलं, अनिरुद्ध आणि मिलिंद. अनिरुद्ध शहरात मोठ्या कंपनीत अधिकारी आणि मिलिंद गावातच शेती बघणारा. अनिरुद्ध हा शिकलेला, प्रॅक्टिकल विचारांचा. शहरात पत्नी स्मिता आणि मुलगा रुद्र यांच्यासह राहत होता. त्याचं गावात येणं कमीच होतं. तर मिलिंद हा साधा, थोडासा हट्टी, पण आई वडिलांसाठी जीवापाड प्रेम करणारा. त्याची पत्नी मिनल, घर सांभाळणारी, पण थोडीशी असुरक्षित व सावध. दत्तात्रयांच्या पत्नी शालिनीबाई अजूनही कुटुंबाची खरी आधारवड. एके दिवशी दत्तात्रय आजोबांनी अचानक सर्वांना एकत्र बोलावलं. त्यांनी म्हटलं, मी आता वृद्ध झालोय. आयुष्याचा काही भरोसा नाही. म्हणून मला माझं जमिनीचं आणि मालमत्तेचं वाटप करून ठेवायचं आहे. हे ऐकून सगळं घर गप्प झालं. अनिरुद्ध म्हणाला, बाबा, हे सगळं नंतर बघूया. तुम्हीच आमचा आधार आहात. मिलिंदच्या मनात मात्र धस्त झालं. त्याला वाटलं, माझ्या उपस्थितीत मला काहीच मिळणार नाही का? मिनलने त्याला भडकवलं, तुमचं तर सगळं आयुष्य इथंच गेलं. मग अनिरुद्धला का हक्क असावा? दत्तात्रयांनी स्पष्ट सांगितलं, माझं घर, शेत, दुकान सगळं मी दोघांमध्ये समान वाटणार. पण घरातली जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तीला थोडा अधिक हक्क असेल. हे ऐकताच स्मिता म्हणाली, शहरात अनिरुद्धने पैसे कमावलेत, मुलाच्या शिक्षणासाठी झटलाय. फक्त गावात थांबणं म्हणजे सर्वस्व नव्हे. संवाद वाढू लागले आणि त्या घरात शांततेवर दुःखाची सावली येऊ लागली. एके दिवशी वाद इतका वाढला की मिलिंद आणि मिनल घर सोडून वेगळं राहायला गेले. शेतकाम ठप्प झालं. दत्तात्रयांची तब्येत बिघडली. अनिरुद्धला कामात वेळ मिळत नव्हता. स्मिता व्यस्त होती. त्यामुळे वृद्ध आईवडिलांचं नीट बघणं जमेना झालं. शालिनीबाई रात्री उशिरापर्यंत रडत असायची. आपण सगळं दिलं, पण आपलीच माणसं दूर गेली. दत्तात्रय एक दिवस म्हणाले, आपलं घर मोडलं, मला हे कधीच पाहायचं नव्हतं. रुद्र, अनिरुद्धचा मुलगा, गावी आला उन्हाळ्याच्या सुट्टीत. तो आजोबांबरोबर वेळ घालवत होता. एके दिवशी तो म्हणाला, आजोबा, बाबा आणि काका एकत्र का राहत नाहीत? आपण सर्व एकत्र छान वाटतो. दत्तात्रय हसले, पण डोळ्यात पाणी आलं. रुद्रने एक छोटं पत्र लिहिलं आणि दोघा भावांना पाठवलं. प्रिय बाबा आणि काका, तुमचं भांडण कळत नाही मला, पण आजी आजोबांना रडताना पाहिलं तेव्हा वाईट वाटलं. आपण सगळे पुन्हा एकत्र राहू शकतो का? हे पत्र मिळाल्यावर दोघं भाऊ एकमेकांना बघू लागले. शांत, खूप शांत. अनिरुद्ध म्हणाला, आपण फाटलो, पण अजून वेळ गेलेली नाही. मिलिंद पुढे आला, आपण पुन्हा एकत्र येऊ. घर हीच खरी संपत्ती आहे. घर पुन्हा भरून गेलं. शेत पुन्हा फुललं. शालिनीबाई आणि दत्तात्रय पुन्हा हसताना दिसले. वंशाचा दिवा म्हणजे कुटुंब. तो विझू द्यायचा नसतो. त्याला प्रेम, समजूत आणि त्यागाचं तेल लागतं. धन्यवाद.